सावरकरांची पत्रे भाग 1 साप्ताहिक बलवंत दिनांक 29/4/1925 अकरणान्मंद करणं श्रेयः. गेल्या शिवोत्सवाच्या वेळी आता आपल्या लोकांनी नुसत्या सभा, उत्सव, परिषदा यातच सर्व वेळाचा, पैशाचा नि शक्तीचा अपव्यय करीत न बसता थोडे का होईना पण काहीतरी कार्य प्रत्येकी करावयास लागावे अशी आम्ही विनंती करून केवळ एका रत्नागिरीचाच विचार जरी केला तरी कमीत कमी एक आखाडा स्वदेशीचा प्रचार, अस्पृश्यता निवारणाची पहिली पायरी म्हणून एक अस्पृश्यात जाऊन भजनात उपदेश करणारा मेळा आणि मिशनरी किंवा मौलवी याच्या जाळ्यात कोण कुठे फसत आहे त्यावर व्यक्तिशः डोळा ठेवून लोकांस त्यात अडकवू न देण्याचा प्रयत्न करणे इतक्या गोष्टी जर आपण त्वरित हाती घेतल्या नाहीत तर पुढच्या वर्षी शिवोत्सव करण्याचा आपणाला मुळीच हक्क उरणार नाही असे सांगितले होते. ही आनंदाची गोष्ट आहे की काही उत्साही नि कार्यकर्त्या मंडळींनी या दिशेने काहीतरी प्रयत्न सुरू केले आहेत. ते लोकांपुढे आले असता आणखीन कित्येकास कुठे नि कसे प्रयत्न करावे हे कळून कामास लागण्यास प्रोत्साहन मिळेल या हेतूनं गेल्या महिन्याचा रत्नागिरी नगरापुरता हा थोडा आढावा काढीत आहे. सगळी मोठी कामे मोठी म्हणून हातून घडत नाहीत. लहान कामे यत्किंचित त्यांनी ते काय व्हावयाचे म्हणून केली जात नाहीत. अशी जी आजकाल सार्वजनिक शिथिलता आलेली आहे ती आपण सर्वांनी सोडून दिली पाहिजे. मोठी कामे झाली तर उत्तमच. एका घावासरशी 2 तुकडे होतील. पण तसे जोपर्यंत अलौकिक सामर्थ्य नि शक्ती राष्ट्रात उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते सामर्थ्य उत्पन्न व्हावे म्हणूनच राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिस्थितीत जी लहान सहान कामे उरकता येतील ती तरी उरकून घेतली पाहिजेत. जोवर कर्तृत्वाचे मेघ ईश्वरी दयेच्या वायूवर आरूढ होऊन नि आकाशात चढून येऊन ही सर्व तप्त पृथ्वी धाराधरा शतांनी भिजवून चिंब शीतल करीत नाहीत नि वापी कप तडाग पाण्याने तुडुंब भरवीत नाहीत तोपर्यंत थेंब थेंब का होईना पण तळे साचविले पाहिजे. हे तत्व आपले ब्रीदवाक्य समजणारी काही माणसे तरी कामास लागली ही या महिन्याच्या आठवड्यातील पहिली लाभकारक गोष्ट होय. अस्पृश्यतेच्या निर्दळनास्तव प्रथम उपाय म्हणून महिन्यातून एकदा वा दोनदा महार चांभाराधिक आपल्या हिंदू बांधवांचे वस्तीत जाऊन हिंदू मात्रांनी एकत्र होऊन एक स्वराने भगवंतांचे भजन करण्याचा उपक्रम रत्नागिरीस गेल्या एकादशीस करण्यात आला. त्याचा परिणाम अपेक्षेहूनही उत्तम झाला. श्री सीताराम पंत पटवर्धन नि इतर उत्साही नि कार्योत्सुक मंडळी लवकरच लवकर एक नित्याचे काम करणारा मेळा काढून नि अस्पृश्यास विशेष उपकारक अशी पदे नि अभंग त्यास शिकवून प्रत्येक एकादशीस नि आवश्यक तर इतर प्रसंगी आपल्या पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हिंदू बंधूंचे वस्तीस भेट देत राहणार आहोत. परवाचे भजनाचे प्रसंगी महार मंडळींनी मंडप वगैरे घालून जो उत्साह दाखविला नि अभंग म्हणण्यात जे कौशल्य नि जी भक्ती प्रदर्शित केली ती खरोखरच प्रशंसनीय होती. इतर जातीतील मांस मच्छर स्वतः खाणाऱ्या नि प्रसंगी मार्गात झोकांडे देत जाताना आढळणाऱ्या ज्या अहमन्य मनुष्यास महार फार गदळ लोक आहेत हो म्हणून अस्पृश्यतेचे समर्थन करण्याची चटक लागली आहे. त्यांनी परवा महार वाड्यातील त्याची ती भजनाची टापटीप, भक्तीचा रस नि आजूबाजूची शुद्धता पाहण्यास यावयाचे होते. पुढील एकादशीसही तेथेच भजन असून जे कोणी विद्यार्थी मेळ्यात वा सद्गृहस्थ भजनास येऊ इच्छित असतील त्या वेळेस तिथे अवश्य यावे अशी आमची विनंती आहे.
तुमच्या आराम खुर्चीवर पडून महारवाड्यातील घाण निघणार नाही, तर ती तुम्ही जाऊन तिथे राहून नराची सेवा तीच नारायणाची सेवा, पतितांचे पालन ती पतित पावनाची पूजा असे समजून स्वतः जेव्हा ती घाण काढाल तेव्हा ती निघेल. आणि जर ती महारवाड्यातील घाण न निघाली तर तिने केवळ महारवाड्यातील वातावरणच दूषित होणारे नाही, पण हे तुमचे आराम खुर्चीचे स्पृश्य वातावरणही दूषित होईल. नि एकाच भयंकर सामाजिक रोगाच्या साथीत सर्वांचा एकत्रच बळी पडेल. प्लेगच्या साथीप्रमाणेच अवनतीची साथही गावाच्या कोणत्याही भागात जरी उद्भवली तरी ती आग वेळीच विझली नाही तर गावच स्वाहा करावयास सोडित नाही. रत्नागिरीप्रमाणेच शिरगावातही या महिन्यात अस्पृश्योद्धाराचे दृष्टीने प्रमाणाने लहान परंतु महत्वाने मोठे असे 3 समारंभ झाले. हनुमान जयंतीस तेथे नवीनच स्थापन झालेल्या हनुमानाचे देवळाभोवती प्रदक्षिणा सर्व हिंदू मात्रांनी मिळून घालण्याचा स्तुत्य उपक्रम जो झाला तो इतर मोठमोठा नगरातूनही अनुकरणास योग्य आहे. त्याचे वर्णन बकुलमध्ये नि पुण्याच्या पत्रातही आलेलेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तेथील चांभाराचे घरचा सत्यनारायणाच्या पूजेचे वेळी झालेला समारंभ हा होय. या वेळेसही ब्राह्मण कुळवाडी इत्यादी स्पृश्य हिंदू नि चांभाराधिक अस्पृश्य हिंदू सत्यनारायणाचे चरणापुढे एकत्र कथा कीर्तनात समाविष्ट झालेले होते. सावरकरांचे भाषणात त्यांनी अस्पृश्यास कसे कसे फसवितात ते सांगून त्यांचे कोटीक्रम कसे खंडावे ते सांगितले. नंतर तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे पद झाल्यावर हिंदू धर्म की जय या जय घोषात समारंभ संपवण्यात आला. त्याचप्रमाणे सावरकरांचे नि श्रीयुत दामले यांचे घरी वासंतिक हळदी कुंकवाचे समारंभ सर्व हिंदू स्त्रियांस आमंत्रण दिले होते. ही नवीन पद्धत पचनी पडताना 1-2 सांगण्यासारख्या गमती झाल्या. महाराजांचे स्त्रियांस बोलावणे करण्यास कुळवाडी स्त्री कोणी जाईना. जी ती ऐकताच हसे नि म्हणे, इश्य, महारणींना का कोणी हळदी कुंकवाला बोलवतो? मी नाही जाणार. अगं पण हे कुत्रे आपल्या ओट्यावर बसते तिथे ती माणसासारखी माणसे आपल्या धर्माचे बंधू ते बसले नि देवीचे दर्शन करू लागले तर त्यात तुला वावगे काय दिसते? ते खरे, मग तू बोलावू जात का नाहीस? मला काही वावगे दिसत नाही, पण लोक मला हसतील. हे लोक मला हसतील हेच जिथे तिथे नडते. पण अखेर लोकांचे हसणे लवकरच बंद झाले. उलट ब्राह्मण स्त्रियांनी महार, चांभार इत्यादी अखिल हिंदू जातीय स्त्रियास हळदी कुंकू वाटण्याचे आनंदाने मान्य केले. पण महारणींनाही ते पचेना. त्या आल्या, पण अगदी ओट्यावर त्याच्याकरिता इतर स्त्रिया शेजारी केलेल्या बैठकीवर बसण्यास धजेनात, लाजू लागल्या. तेव्हा सावरकरांनी त्यास बाहेर येऊन पाचारण केले. त्या म्हणाल्या, दादा, चावली पडेल ना आमची? सावरकर म्हणाले, काही चिंता नाही बाई, तुम्ही माझ्या धर्माच्या बहिणी आहात. तुमची सावली पडावी म्हणूनच तुम्हास बोलावले आहे. या तुम्ही. आपण सर्व हिंदू देवीचे चरणापाशी येताच विभिन्न राहत नाही. सावरकर इतके हसून बोलत असता त्या महाराणीतीस एक धीट बाई पुढे झाली नि त्यांना म्हणाली, चला बायांनो, त्या दिवशी दादांनी मारुतीचे देवळापाशी सांगितले नाही का आपल्याला की हिंदू हिंदू बंधू बंधू, चला. असे म्हणून ती पुढे सरकली. जवळजवळ 40 स्त्रिया मुले आनंदाने बसून मोठ्या प्रेमाने हळदी कुंकू घेऊन गेली. सर्व जातीच्या हिंदू स्त्रियांनी आपापसात हळदी कुंकू, खिरापत, अत्तर गुलाब वाटली. ही रूढी नवीन असल्याने तिच्यातील मर्म
तिचे नवेपणच सर्वांस एकसारखे विशद करून सांगत होते. महार, चांभार, ब्राह्मण, वैश्य, कुळवाडी, आपण हिंदू धर्माच्या बहिणी आहोत म्हणून एकत्र झालो आहोत, हे तत्व सर्व स्त्रियांचे चित्तात न सांगता बिंबत राहिले. अस्पृश्यांना सध्या अगदी त्वरित जे हक्क दिले पाहिजेत, ते म्हणजे शाळेतून एकत्र मुले बसू देणे. सर्व सभा परिषदादी सार्वजनिक स्थळी त्यांना एकत्र नि समानतेने येऊ देणे. धर्माच्या उत्सवादी समारंभास त्यांना मज्जाव नसणे. सर्व हिंदू मात्राच्या पूजेसाठी देऊळ असणे. थोडक्यात म्हणजे हिंदू धर्माच्या नि जातीच्या समारंभात सर्व हिंदू एक समजणे. निदान मुसलमानादिक अहिंदूंचे आपण जेथपर्यंत नि जेथे येऊ देतात तेथे नि त्यापुढे पाऊलभर तरी पुढे आपण त्या हिंदू बंधूस येऊ देणे. या सर्व प्रकारात या लहानशा शिरगावात येथील सूज्ञ मंडळींच्या खऱ्या धर्माभिमानामुळे इतकी प्रगती झाली आहे की अस्पृश्यतेचा प्रश्न या गावापुरता या गावाने गुपचूप सोडवला आहे. येथील शाळेत मुले एकत्र बसतात. येथील तरुण पिढीतील विद्यार्थ्यांना नि इतरे जनांना कोणत्याही हिंदू स्पर्श करण्यात किळस वाटेनाशी झाली आहे. उलट महार मांगादी आपल्या हिंदू बांधवांच्या अंगास्पर्श होताच विटाळ झाल्यासारखा वाटतो, पण जेथे मुसलमानादिक अहिंदूंना म्हणजे ते महारादिक करतात ते सर्व व्यवहार करीत असतानाही स्पर्श करण्यात काहीही संकोच वाटत नाही, या रूढीचीच त्यांना आता किळस वाटत आहे. या लहानग्या गावात सार्वजनिक सत्यनारायण, पालखी, गौरीचे हळदीकुंकू, धार्मिक समारंभात अब्राह्मण चांडाळ हिंदू तितका एकाच भगवंताचे झेंड्याखाली एकत्र पूजा, भक्ती नि भजन करतो. राष्ट्रीय सभेच्या तालुका सभेतही श्री विष्णुपंत दामले याच्या मांडीशी मांडी लावून येथील चांभार गृहस्थ प्रतिनिधी म्हणून बसतात. अशा रीतीने शिरगावास तरी अस्पृश्यतेचा प्रश्न सध्या इतका तरी सुटलेला आहे. तोही एक दोन व्यक्तींच्याच आचरणात नव्हे, तर कुळवाड्यापासून ब्राह्मण गुरुवापर्यंत बहुतेकांच्या आचरणाने नि सहानुभूतीने होय. एक गोष्ट कालच ऐकण्यात आलीये. तिचाही शोध चाललाय. ती गोष्ट म्हणजे ही की या गावात आसपास कुठेशी एक विहीर आहे. तीवर मुसलमान पाणी भरू शकतात, पण आपले अस्पृश्य बंधू पाणी भरू शकत नाहीत. ही गोष्ट जर खरी असेल तर त्या गृहस्थांनी आपण होऊन ही अश्लाघ्य रूढी मोडून काढावी. हिंदूंचे विहिरीवर जर मुसलमान पाणी भरतात नि त्यांनी तसे भरण्यास तशी रूढी असेल तर आमची मुळीच हरकत नाही, तर आमचा हिंदू बंधूस रूढी असेल तर आमची मुळीच हरकत नाही, तर आमच्या हिंदू बंधूस मात्र मग ते महार असोत वा चांभार असोत मज्जा व्हावा हे सर्वथा अनुचित आहे, अन्याय्य आहे. तोच महार मुसलमान वा ख्रिश्चन झाला म्हणजे त्याच विहिरीवर पाणी भरील नाही काय? म्हणजे जोवर तो देवाची पूजा करतो तोवर तो अशुद्ध नि देवाला दगड म्हणण्यास, हिंदूंना काफर अर्थात पाखंड म्हणण्यास त्यांनी सुरुवात केली, तो आमच्या त्याच विहिरीवर पाणी भरण्या इतका झाला शुद्ध? केवढी ही आत्मघातकी रूढी! अशाने हिंदू धर्म सोडण्यास अस्पृश्य हिंदूस तुम्ही केवढे प्रोत्साहन देत आहात हे तुमच्या कसे ध्यानात येत नाही. हा म्हणे हिंदू धर्माचा अभिमान. हिंदू धर्माची होळी करणाऱ्या या तुमच्या हिंदू धर्माच्या अभिमानाचा धिक्कार असो. अस्पृश्यते संबंधाने या महिन्यात एकट्या रत्नागिरीपुरते काय काय करण्यात आले याचा हा त्रोटक वृत्तांत दिला आहे. याचा आराखडा काढणे नि स्वदेशी प्रचार या दोन्ही गोष्टीतही काय काय झाले आहे, काय काय करता येण्यासारखे आहे ते पुढील पत्रात बघू. जाता जाता इतकी सूचना पुन्हा करावीशी वाटते की प्रत्येक मनुष्यास आपल्या परिस्थितीत त्या 3-4 गोष्टीविषयी जे काही करता येईल
ते आपण होऊन केले असता केवढे काम होणार आहे याचा विचार करावा. अहर्निश ही चिंता मनात बाळगावी की आज मी माझ्या घरापुरते वा स्वतःपुरते या 3-4 गोष्टीविषयी काहीतरी कार्य केले किंवा नाही, निदान विरोध तर केला नाही ना. याच रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील आमच्या हिंदू बंधूंसही पुन्हा एकदा सावधान करण्याची अनुज्ञा घेतो. पाली येथे तेथील आजूबाजूच्या पुढाऱ्यांच्या खटपटीने केल्या जाणाऱ्या पालेश्वराच्या उत्सवास निमंत्रणावरून जेव्हा आम्ही गेल्या महिन्यात गेलो, तेव्हा तेथील त्या देवस्थानाचे तोंडास तोंड देऊन चाललेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेची स्थिती पाहून आम्हास फार वाईट वाटले. या गावी शाळा नाही म्हणूनच हिंदूंची मुले ख्रिस्त्याच्या शाळेत जातायत, असे आमच्या शोधांती उघड झाले. मिशनरी आपले कार्य जे तेथे करीत आहेत, ते अगदी शांतपणे न्यायमार्गाने करीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या बलात्काराची वा छळाची आगळीक आमचे कानावर तेथे आली नाही. ती मंडळीही सौजन्याने आमच्याशी बोलली. हे त्या मिशनऱ्यास भूषणावह आहे. पण ते पालीच्या हिंदूस तितकेच दूषणावह नाही काय? आम्ही अशी आशा करतो की त्या उत्सवात ठरल्याप्रमाणे आजूबाजूचे सर्व हिंदू पुढारी पालीस एक शाळा उघडून, एक शिक्षक ठेवून, एकही पुरे, आपली हिंदूंची मुले तीत नादार घेऊन शिकवण्याची सोय त्वरित करतील. आमिष वा लाभ आमच्या मुलांनाही ख्रिश्चनही देतील. त्याहूनही जास्त लाभ आम्ही मुलास देऊन आमच्या शाळेत आणले पाहिजे. 10-12 मुले त्या शाळेत आहेत. त्यांची शिक्षणाची सोय त्वरित पालीच्या गावकऱ्यांनी नि पालेश्वराच्या भक्तांनी करावी. खर्च उत्सवाच्या दिव्याचा, भाताचा, शिऱ्याचा, जाण्या येण्याचा खर्च कुठून आला? जेवणे झोडण्यास पैसा मिळतो नि तो आपल्याच मुलांच्या शिक्षणास मिळत नाही.